नमस्कार मित्रांनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. त्यामध्ये आता माहीचं मन माहीला सांगत असतं की क्यूट आंटीचं वचन, तू तिला जे वचन दिलं होतं ते वचन पूर्ण कर आणि कमबॅक. तर आता माही म्हणते की नाही, मी आता अजिबात येणार नाही. आणि लगेच आता माही म्हणते की मला अक्षयची रमा व्हायचं आहे. तर रमाचं दुसरं मन आता रमाकडे बघत हसू लागतं आणि म्हणतं की हे शक्यच नाही आहे. तू अक्षयची रमा कशी होशील? तू तर प्रिन्सेस आहे, प्रिन्सेस. रमाचं दुसरं मन म्हणतं की आत्ता तुला जे अक्षयचं प्रेम मिळतं ना, ते प्रेम तू रमा आहे असे अक्षयला वाटतं म्हणून मिळतंय, पण वास्तवात तसं नाही आहे, एवढं तू लक्षात ठेव माही. असं आता रमाचं मन रमाला सांगत असतं. चुटकी वाजवत आता रमाचं मन म्हणतं की ज्या दिवशी अक्षयला कळेल ना तू रमा नाही तर माही आहे, त्याच दिवशी तुझा खेळ खल्लास होऊन या घरातून अक्षय तुला बाहेर काढील आणि तू बाहेर जाशील. तेव्हा आता रमाला मोठा धक्का बसत असतो. राग येऊन आता रमा जोराने तिच्या समोरच्या त्या मनाला उशी फेकून मारते आणि म्हणते यू जस्ट शट अप. रमाचं मन गायब झालेलं असतं आणि रमा आता विचारात पडते आणि डोक्याला हात लावत ओ माय गॉड असे म्हणत आता माही ही एरझऱ्या मारू लागते. तेवढ्यात आता नैना तिथे येते. माहीकडे बघत माही टेन्शन असलेली बघून नैना म्हणते की काय झालं, काय झालंय? तर आता डोक्याला हात लावत माही म्हणते की मला आता जाम टेन्शन आलंय, काय करू मला काहीच कळत नाहीये असे म्हणत माही आता सोप्यावर बसते. माही म्हणते की हे बघ नैना, आता मी इथे राहू शकत नाही. मगाशीच मी अक्षयला सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण तेवढ्यात शशी अंकल तिथे आल्यामुळे मला काहीच सांगता आलं नाहीये. सांगू द्या ना मला अक्षयला सगळं. आणि आता नैना म्हणते की मला इथे रमा बनून नाही राहायचं. नैना म्हणते की पण का नाही राहायचं? तर माही म्हणते की तुला कळतंय का नैना इथे काय होऊ राहिलंय ते? नैना म्हणते की काय झालं सांग ना मला. तेव्हा आता माई म्हणते की मी रमा नाही आहे आणि आता मला असं वाटायला लागलंय की रमा बनून मी इथेच राहावं. तेव्हा मी काय करू तूच सांग नैना. तेव्हा आता ते ऐकून नैनाला सुद्धा धक्का बसतो. माही म्हणते की यामध्ये आता मी या घरात सेटल व्हायला लागले आणि मला आता रमा बनणं आवडायला लागलंय आणि हेच मला नकोय. मला आता इकडे राहायचं नाही, कारण मला रमा बनायची आता भीती वाटायला लागली असल्याचे माही नैनाला सांगते. नैना आता विचार करत म्हणते की माही तुला कळतंय का याचा अर्थ काय होतोय ते? डोक्याला हात लावत आता माही म्हणते काय होतोय? तर नैना म्हणते की तू आता अक्षयच्या प्रेमात पडायला लागली आहे माही. ते ऐकताच आता माही ही डोळे झाकते आणि प्रेमाने अक्षयने आपल्याला कसा चमच्याने घास भरवला होता आणि अक्षय प्रेमाने आपल्या कशा जवळ येण्याचा प्रयत्न करतोय, हे सगळ्या आठवणी आता माहीला आठवू लागतात आणि जोराने आता राग येऊन माही ही नैनाला सुद्धा उश्या फेकून मारू लागते. नैनाकडे बघत माही म्हणते की काय यार नैना, हे असं काहीच नाहीये, काय बोलते तू? आणि आता माही सुद्धा विचार करते आणि खरोखरच आपण आता अक्षयच्या प्रेमात पडत असल्याचे आता माहीच्या लक्षात येते. इकडे आता सीमा ही आई आजीकडे आलेली असते आणि आता उपवासाबाबत महाशिवरात्रीबाबत सीमा आई आजीला सांगते आणि आता रमा म्हणजे माही सुद्धा उपवास करणार असल्याचे सांगताच आई आजी म्हणते की अगं त्या माहीला जमणार आहे का उपवास व्रत वगैरे करायचं? सीमा म्हणते हो मला कळतंय, पण जमेल तिला. आई आजी म्हणते की तू तिच्याकडून जास्तच अपेक्षा करते सीमा. तेवढ्यात आता दरवाजा उघडून माही तिथे येते आणि आता माहीला बघत आई आजी म्हणते की हे सगळं जमायला ना ती आपली रमा नाहीये सीमा, लक्षात घे. राग येऊन आता माही आई आजीचे बोलणे ऐकत म्हणते व्हॉट? तर आई आजी म्हणते की तुला त्यासाठी माही मंदिरात जावं लागेल, पाण्याची कळशी उचलावी लागेल, ती अक्षयच्या हातात द्यावी लागेल. हे सगळं तुला जमणार आहे का? तू भरलेलं पाणी जेव्हा अक्षय महादेवाच्या पिंडीवर वाहील ना तेव्हाच ते व्रत पूर्ण होईल. हे सगळं जमणार आहे का असे आजी आता माहीला सांगते. सीमा म्हणते की आई बरोबर बोलतायत, बायकोच्या हातचं पाणी जेव्हा नवरा महादेवाच्या पिंडीवर वाहतो तेव्हाच पूजा कंप्लीट झाली असे सगळेजण मानतात. आणि आता लगेचच माई म्हणते की जे काही असेल ते असू द्या, पण मला जमणार नाही असं तुम्हाला कशामुळं वरून वाटतं? मला जमेल, मी तुम्हाला खात्रीने सांगते असे माही बोलताच आता सीमासुद्धा खूप खुश होते. आणि आता सीमाने सुद्धा आता महादेवाला जाण्याची सगळी तयारी केलेली असते. माही आता खूप खुश झालेली असते. तेव्हा आता लगेचच सीमा माहीकडे येत म्हणते की आवरलं का? तर माही म्हणते हो. तर आता माही म्हणते की क्यूट आंटी आज आपण खूप धमाल करणार आहोत बरं का. आपण आज अक्षयसोबत बाहेर चाललोय, आपण गाडीतून जाताना सुद्धा मजा करू बरं का क्यूट आंटी. असे बोलताच आता सीमा म्हणते की हे बघ माही, आपण पूजेसाठी बाहेर चाललोय
आपण अगोदर देवदर्शनाला चाललो ना, तेव्हा देवदर्शन अगोदर आणि नंतर मग बाकी सगळं कळलं ना, तर आता माही म्हणते की हो. आणि त्यानंतर सगळ्या वस्तू बरोबर घेतलं का हे सीमा आता माहीला सांगू लागते. अक्षयची फ्रेंचीची कॉफी तर रमा म्हणते घेतलं. त्यानंतर आता शुगर फ्री राजगिरा आणि चिक्की घेतली का, तर माही म्हणते हो घेतलं ते सुद्धा. तेव्हा आता माही म्हणते की क्यूट आंटी तू काहीच काळजी करू नको, मी सगळं काही घेतलं आहे. ह्या पिशवीमध्ये सगळे शुगर फ्रीचे प्रॉडक्ट आहे आणि हे आपल्यासाठी आहे. आणि ते ऐकताच आता सीमा खुश होते. त्यानंतर आता सीमा, माही आणि अक्षय तिघेही महाशिवरात्रीला मंदिराजवळ येतात आणि सीमा आता कारमधून उतरते. आता तिथे लोकांची खूप गर्दी होत असते. हर हर महादेव असे म्हणत लोक आता दर्शनासाठी येत असतात. आणि तेवढ्यात आता सीमा ही कारमधून उतरत दोन्ही हात महादेवाला जोडते आणि म्हणते हर हर महादेव. अक्षय आणि माहीसुद्धा बाहेर आलेली असतात आणि दोघेही मंदिराकडे बघतात. तेव्हा आता सीमा म्हणते की हे बघ, खूप भाविकांची गर्दी आहे बरं का इथे आणि खूप छान मंदिर आहे, असे अक्षयसुद्धा आता माहीला सांगतो. अक्षय म्हणतो की खूप जुनं आणि सुंदर मंदिर आहे, तू आली होतीस ना रमा इथे, तर रमा म्हणते नाही. अक्षय म्हणतो असं काय करते, लग्नाच्या अगोदर तू इथे येऊन गेलीस असे मला म्हटले ना. तेवढ्यात आता माही म्हणते की आले होते मी इथे, पण मी लहान होते ना तेव्हा मला काही कळत नव्हतं. सीमा म्हणते हो बरोबर, ती म्हणते ना लहान होती. आणि इकडे आता सायदा हा त्याच्या आईला आणि खऱ्या रामाला घेऊन सुद्धा त्याच मंदिरात देवदर्शनासाठी आलेला असतो. कारमधून उतरत आता तिघेही मंदिराकडे बघत आता पुढे येऊ लागतात. आणि रमा त्या मंदिराला बघताच आता रमाला सुद्धा आनंद होत असतो आणि आता रमासुद्धा पुढे येत असते. हा जोडतच आता रमा म्हणते खूप सुंदर मंदिर आहे ना हे. सायदा म्हणतो मग अहो महादेवाचं जागृत देवस्थान आहे हे. आणि त्यानंतर आता रमा विचार करते की मला असं का वाटतंय की या मंदिरामध्ये मी कधीतरी आले. आणि आता रमा त्या मंदिराकडे बघू लागते. तर इकडे अक्षय आता सीमा आणि माहीला सांगत असतो की खूप जागृत देवस्थान आहे आणि यामध्ये वैवाहिक पुरुषाने जर त्याच्या बायकोच्या हाताने भरलेले जलकुंडातील पाणी जर महादेवाच्या पिंडीला वाहिले तर त्यांचा संसार सुखाचा होतो. आणि इकडे सायदासुद्धा आता रमाला त्या मंदिराविषयी सगळं सांगतो. तेवढ्यात आता सायदाची आई म्हणते की श्रद्धे तुला या जलकुंडातून कळशी भरून आणायची बरं का. रमा आता होकार देते. अक्षय म्हणतो चला आता आणि अक्षय पुढे जातो. तेवढ्यात आता माही म्हणते की क्यूट आंटी जलकलश म्हणजे काय. आणि लगेच सीमा म्हणते की जलकलश म्हणजे वॉटर पॉट. तेवढ्यात आता माही म्हणते ओके. इकडे आता नदीतून बायका जलकलश घेऊन आता महादेवाला वाहत असतात. तेवढ्यात आता सायदा हा रमाला घेऊन तिथे येतो. आणि इकडे आता सायदाच्या आईने रमाच्या हातात कळशी दिलेली असते आणि तो जलकलश बघून आता सायदा हा रमाकडे बघतो आणि म्हणतो की तुम्ही कशाला जाता, मी आणतो ना भरून. तर आता सायदाची आई म्हणते की बाप्पा आत्ताच किती काळजी करायला लागलायस तू. सायदाची आई म्हणते की या बायका बघ कशा पाणी भरतात, जा श्रद्धे तू सुद्धा जलकलश भरून आण. सायदा म्हणतो की कशाला, मी जातो ना. तर रमा म्हणते नाही नाही जाते मी. आणि आता रमा ही जलकलश भरून आणण्यासाठी आता नदीच्या पाण्याच्या तिथे येते. आणि तेवढ्यात आता सायदाची आई सायदाला घेऊन आतमध्ये जाते आणि म्हणते सायदा तू चल आणीन ती पाणी. आणि आता एक एक पायरी हळूहळू लंगडत लंगडत उतरत रमाने तो जलकलश नदीच्या पाण्याने भरलेला असतो. इकडे आता सायदाची आई सायदाला बाजूला घेऊन येते आणि म्हणते की बघ आता मज्जा. तर सायदा म्हणतो की काय करू राहिली आई तू. आता सायदाची आई रमाकडे बोट करते आणि आता रमा जलकलश भरून आणू लागते. आता सायदाची आई ते बघून खुश होते. सायदाची आई आता सायदाला म्हणते की तुला तर एकदम चांगली पोरगी भेटली, आता सायदा तुझा स्वतः संसार सुखाचा होणार बरं का. सायदा म्हणतो की ते सगळं ठीक आहे, पण आई तूच त्यांच्याकडून किती कामं करून घेतेस हे सगळं. आणि आता सायदा म्हणतो की काल पण त्यांना चक्कर आली. अगं आई अजूनही त्यांच्यामध्ये अशक्तपणा आहे, तुला काही कळतंय का. सायदाची आई आता सायदाला म्हणते की आत्तापासूनच तू तर तिची बाजू घेऊ राहिला. तेवढ्यात आता सायदा म्हणतो की असं काय बोलतेस आई, कालसुद्धा सगळा स्वयंपाक त्यांनीच केला. मोठ्याने ओरडत आता सायदाची आई म्हणते की काय बोलतोयस तू, कामं ती करू राहिली आणि मी काय बसून राहते काय, असे म्हणत आता सायदाची आई त्याच्यासोबत भांडू लागते. आणि इकडे आता सीमा ही माहीच्या हातात तो जलकलश देते आणि म्हणते की हे बघ इकडे जलकुंड आहे, पायऱ्या उतरून जलकुंडामध्ये जा आणि हा कलश भरून आण. आणि त्या पायऱ्या बघताच इकडे माही म्हणते की क्यूट आंटी सिरियसली एवढ्या पायऱ्या उतरून मला खाली जायचंय आणि त्या जलकुंडातून पाणी घेऊन यायचंय.
तेव्हा आता माही म्हणते की सॉरी मी हे करूच शकत नाही आणि त्या पायऱ्या उतरताना जर मी पडले तर आणि ते पाणी बघितलं का क्यूट आंटी तू कसं आहे ते आणि त्या खराब पाण्यामुळे जर माझ्या स्किनला काही झालं तर मग मी काय करू असे आता माही बोलते आणि तेवढ्यात आता सीमा म्हणते ठीक आहे बाई मग नको जाऊ तर लगेच माही म्हणते की नो मला स्विमिंग येतं मी जरी पाण्यात पडले तर आणि करेन मी हे सगळं असे म्हणत सीमाच्या हातातून ती जल कलश घेऊन आता माही सुद्धा पाणी आणायला जाऊ लागते. आता अक्षय हा मंदिरात आलेला असतो आणि लोक आता हर हर महादेव म्हणून महादेवाचा जप करत असतात. तर तेवढ्याच जलकुंडातील कलश घेऊन आता रमा ही पायऱ्या चढून आता वर जाऊ लागते आणि त्याच वेळेस आता इकडे सायदा आणि त्याची आई रामाला बघत असतात. सायदाची आई म्हणते की तू का बरं तिची बाजू घेऊन राहिलाय, बघितलं का तिने पाणी आणलं व्यवस्थित, तू कशाला एवढी काळजी करतोस तिची. आणि तेवढ्यात आता सायदा आता त्याच्या आईला म्हणतो की तुला कशाला काय होईल. सायदाची आई म्हणते की बाप्पा जर मला काही झालं तर. तेवढ्यात आता सायदाच्या आईला चक्कर येऊ लागते. सायदा आता पटकन त्याच्या आईला पकडतो आणि खाली बसवतो. त्यानंतर आता सायदा हा आता रमाला हाक मारत म्हणतो की श्रद्धा आईला चक्कर येऊ राहिली. आणि ते ऐकताच आता रमा तिने आणलेले ते पाण्याचा जल कलश तिथेच खाली ठेवते आणि त्यांच्याकडे येऊ लागते. आणि तेवढ्यात आता पळतच रमा ही तिथे येते आणि म्हणते काय झालं. सायदा म्हणतो की आईला चक्कर येऊ राहिली. तेवढ्याच शेजारच्या गाडीवरून त्या दादाकडे पाणी मागत आता रमा ही पाणी घेते आणि आता रमाने पाण्याची बाटली सायदाच्या आईला प्यायला देताच सायदाची आई पाणी पिऊ लागते. आणि त्याच वेळेस आता माही तो रिकामा जल कलश घेऊन त्या जलकुंडाकडे येत असते. आणि तेवढ्यात आता माही तिथे येताच तो रमाने ठेवलेला जल कलश बघून माही खुश होते आणि म्हणते की थँक्स गॉड आता तर मला खालीच उतरावं लागणार नाही कारण ऑलरेडी हा जल कलश पाण्याने भरलेला इथे मला भेटला आहे. आणि तो हातात घेत रिकामा जलकलश तिथे ठेवत माही म्हणते की थँक्यू गॉड. आणि आता इकडे सायदाची आई रामाला म्हणते की अगं तो जलकलश कशाला तिकडे ठेवला, जा तो पटकन भरून आण. आणि आता रमा तिकडे जाऊ लागते. तर त्याच वेळेस तो रमाचा जलकलश भरलेला आता माही ही घेऊन सीमाकडे येते. तेव्हा आता सीमा खुश होते. माही म्हणते की हे बघ क्यूट आंटी आणला मी जलकलश भरून. आणि आता हसतच सीमा म्हणते जा आता वर घेऊन जातो अक्षयवर आहे. इकडे आता पायऱ्या चढून माहीने तो जलकलश अक्षयच्या हातात दिलेला असतो. त्यानंतर आता माही म्हणते की तुम्ही आता हे जल अर्पण करा तोपर्यंत मी बाजूला थांबते. अक्षय आता तो जल कलश घेऊन आता महादेवाच्या पिंडीसमोर येतो. आणि तेवढ्यात आता अक्षय त्या जल कलशातील पाणी महादेवाच्या पिंडीवर टाकतो हर हर महादेव म्हणून. आता गुरुजी शंख फुकतात आणि महादेवाची आरती होते. आणि तेवढ्यात आता रमा पुन्हा त्या जल कलश शेजारी येते. तो जल कलश रिकामा बघून इकडे रमा विचार करते की यामधलं पाणी कुठे गेलं, मी तर या जल कलशमध्ये पूर्ण पाणी भरून ठेवलं होतं आणि हा रिकामा कसा. तर इकडे आता त्या जल कलशातील पाणी अक्षयच्या हातातून महादेवाला वाहिलं गेलेलं असतं. महादेवाच्या त्या पिंडीवरती रमाच्या हातचं पाणी पडून खऱ्या अर्थाने आता रमा हीच अक्षयची बायको महादेवाने दाखवून दिलेलं असतं. आणि एवढ्यात आता सायदा त्याच्या आईला घेऊन आता तिथे रमा शेजारी येतो. सायदाची आई आता डोक्याला हात लावते आणि म्हणते की बाप्पा तू अजून पाणी का नाही भरलं. रमा म्हणते मी भरलं होतं पाणी पण मी तुमच्याकडे आले आणि यातील पाणीच गायब झालं. डोक्याला हात लावत आता सायदाची आई म्हणते बाप्पा. आणि आता डोक्याला हात लावत सायदाची आई म्हणते की बाप्पा तू आता कधीही हा कलश भरून आणणार आणि मग ते पाणी तो पिंडीवर ओतणार, तुम्ही करा काहीतरी असे म्हणत आता सायदाची आई बाजूला निघून जाते. आणि आता रमा विचारात पडते. तर सायदा म्हणतो द्या इकडे ते मी भरून आणतो. तेवढ्यात आता रमा म्हणते नाही नाही ते मी भरून आणायचं असतं. हसतच सायदा म्हणतो की अहो तुम्ही माईचा काय एवढा विचार करता. आणि हसतच सायदा आता रमाच्या हातातून तो जल कलश घेऊन पायऱ्या उतरून आता त्या जलकुंडातील पाणी घेतो. आणि आता सायदा सुद्धा तो जल कलश घेऊन आता वर मंदिरात जाऊ लागतो. रमा आता सायदाकडे बघतच असते. इकडे आता अक्षयने सगळे पाणी पिंडीवर टाकलेले असते आणि अक्षय मागे फिरतो. तर तेवढ्यात सायदा आता मंदिरात येतो आणि सायदाला बघताच आता अक्षयला खूप आनंद होतो. आणि अक्षय म्हणतो की अरे सायदा तू इथे. तर आता लगेच हसतच सायदा म्हणतो ते काय आहे ना, होणाऱ्या बायकोसाठी मी नवस केला होता. तर अक्षय म्हणतो अरे मी सुद्धा नवस केला होता. अक्षय म्हणतो हे बघ
माझ्या बायकोने कळशी भरून आणली आणि हे जलकलश मी महादेवाला अर्पण केलं. बघ आपल्या बायका किती ग्रेट असतात. बघ आपल्यासाठी त्या किती कष्ट घेतात आणि त्यामुळे आपला संसार आणि आपल्याला पुण्य मिळतं. आणि तेवढ्यात आता अक्षय म्हणतो बाय द वे बरं ते जाऊ दे, कोण कोण आलंय. हसतच आता सायदा म्हणतो की माझी होणारी बायको आणि माई सुद्धा आली बरं का. तर अक्षय म्हणतो मग भेटव ना त्यांना. तेव्हा आता सायदा म्हणतो हो हो भेटवतो ना, आणि खूप दिवसापासून भेटवणं राहिलंय त्या तुमचं आणि तिचं. आणि तेवढ्यात आता सायदा म्हणतो हो हो भेटवतो ना मी त्यांना. सीमा आता तिथे असते. अक्षय म्हणतो की आई हे सायदा बरं का आपल्या कंपनीमध्ये संत्रीचे फूड्स सप्लाय करतायत. पटकन आता सायदा हा सीमाकडे बघून सीमाच्या पाया पडतो. सीमासुद्धा आता सायदाला बघून खुश झालेली असते. आणि तेवढ्यात आता अक्षय सीमाला म्हणतो की अगं आई रमा कुठे आहे. सीमा आता इकडे तिकडे बघू लागते. तेवढ्यात आता सीमा म्हणते की अरे यार इथेच होती ती, कुठे गेली काय माहिती, बरं येईल ती. अक्षय आता इकडे तिकडे बघू लागतो. अक्षय म्हणतो की आता तर इकडे होती. सायदा म्हणतो हे बघा तुम्ही तोपर्यंत त्यांना शोधा, मी हे पाणी महादेवाला अर्पण करतो. आणि सायदा आता महादेवाच्या पिंडीसमोर येतो. इकडे आता अक्षय विचार करत आता सीमाला म्हणतो की आत्ता तर रमा इथेच होती ना, कुठे गेली मग ती. आणि इकडे प्रेमाने महादेवाच्या पिंडीसमोर येऊन सायदा आता ते जल आता महादेवाला अर्पण करतो. महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करून सायदासुद्धा खुश झालेला असतो. आणि इकडे आता अक्षय रमाला इकडे तिकडे शोधत असतो. आणि आता महादेवाला जल अर्पण करता सायदा पुन्हा ती रिकामी कळशी घेऊन अक्षय समोर येतो. तेवढ्यात आता अक्षय म्हणतो की आत्ता तर रमा इथे होती, कुठे गेली काय माहिती. तर आता सायदा म्हणतो की माझ्या होणाऱ्या बायकोला मी बोलावतो, तुम्ही थांबा इथे. अक्षय म्हणतो हो हो. आणि तेवढ्यात आता सायदाची आई सायदाला बोलवायला तिथे येते. सायदाची आई म्हणते की सायदा चल चल. हसतच सायदा म्हणतो की ही माई माझी आई बरं का. सीमा आणि अक्षय त्यांना नमस्कार करतात. सायदाची आई आता सायदाला म्हणते चल चल. तर आता सायदा म्हणतो थांब ना ग आई, आता श्रद्धा कुठे आहे. तेवढ्यात आता सायदाची आई म्हणते की अरे ती खाली आहे, चल चल. सायदा म्हणतो की अगं आई मी तुला सांगितलं होतं ना, हे अक्षय यांची मोठी फूड कंपनी आहे, आपण त्या कंपनीमध्ये प्रॉडक्ट सप्लाय करतो. सायदाची आई म्हणते अच्छा. आणि सायदाची आई त्यांना नमस्कार करते. आणि तेवढ्यात आता सायदाची आई म्हणते की साहेब माझ्या सायदाकडे लक्ष ठेवा बरं का, एकदम पोरगं कष्टाळू आहे. अक्षय म्हणतो नक्कीच. आणि तेवढ्यात आता सायदा म्हणतो की माई पण श्रद्धा कुठे आहे. आणि तेवढ्यात आता सायदाच्या आईला संशय येतो. आणि लगेच सायदाची आई म्हणते की हा पोट्टा जर त्या श्रद्धेचा नवरा निघाला तर, आणि नको आपण आता रिस्क घ्यायला नको, हा माझ्या या पोट्टीला घेऊन जाईन, असा विचार आता सायदाच्या आईच्या डोक्यात आलेला असतो. आणि इकडे आता माही ही खाली फुलाच्या गाडीवरती आलेली असते. माहीने आता फुलं विकत घेतलेली असतात. तेवढ्यात आता माहीकडे पैसे नसतात. तर माही त्या दुकानदाराला म्हणते की अहो आत्ता माझ्याकडे पण पैसे नाही आहेत, मी एक काम करते ना, ते बघा ती आमची गाडी आहे, त्या गाडीतून तुम्हाला लगेच पैसे आणून देते. तो दुकानदार म्हणतो ठीक आहे. आणि माही निघून जाता जाता तिथे रमा येते. आणि खरी रमा आता त्या दुकानदाराला फुलं मागते. तेव्हा तो दुकानदार म्हणतो की अहो आत्ताच तर तुम्ही फुलं घेऊन गेला होतात ना, आणि लगेच तुमची हेअरस्टाईल वगैरे सगळं काही चेंज, हे कसं काय. तेव्हा आता रमा विचार करते की मी कधी यांच्याकडून फुलं आणली. आणि त्यानंतर आता सायदा आणि त्याची आई रमाला घेऊन घरी येतात. तर आता लग्नासाठी साड्या घ्यायला आता पुन्हा एका साड्यावाल्याला आता घरी बोलावलेलं असतं. रमा आता त्या सगळ्या साड्या बघू लागते. आणि आता रमा त्या सगळ्या साड्या बघत असताना विचार करते की हे पूर्वीसुद्धा एकदा कधी घडलेलं आहे का. आणि रमा आता पहिल्यांदा तिने ज्या कलरची ते आवडीची साडी घेतली होती तीच साडी, त्याच कलरची साडी आता रमा सिलेक्ट करते आणि म्हणते की मला ही साडी आवडली. ते बघून आता सायदा खूप खुश झालेला असतो. आणि आता रमाने अक्षयसाठी जेव्हा ती आवडती साडी घेतली होती तीच साडी आता रमाने सिलेक्ट केलेली असते. तर आता रमा आणि अक्षयची आता महादेवाच्या चमत्काराने आणि कृपेने कशी हृदयस्पर्शी भेट होणार हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.